आज बारामतीत अजित पवारांच्या अस्थीचं पवित्र विसर्जन करण्यात आलंय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर त्यांच्या अंत्यविधींच्या तिसऱ्या दिवशी आज पवार कुटुंबियांनी त्यांच्या अस्थीचं पवित्र विसर्जन बारामतीजवळ कऱ्हा आणि नीरा नदीच्या संगमावर पार पडलंय। या पवित्र कार्यक्रमाला पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे, श्रीनिवास बापू पवार आणि योगेंद्र पवार यांसह पवार कुटुंबांच्या जवळच्या सदस्यांनी उपस्थिती दर्शवली आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी झाले। या कुरघोडीत पवार कुटुंब आणि समर्थकांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक होता, कारण अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली। त्यांच्या अनुयायांना अजूनही त्यांच्या जाण्याचा दुःखाचा धक्का स्वीकारता येत नाहीये। कऱ्हा आणि नीरा नदीचा संगम हा भाग धर्म परंपरेनुसार शुभ मानला जातो आणि अशा पवित्र स्थळी विसर्जनाचे विधी पार पडल्यामुळे शोकाकुल वातावरणात एक श्रद्धांजली उत्सर्गाचा भाव स्पष्टपणे दिसून येतोय। यावेळी उपस्थित कुटुंबियांनी त्यांच्या नेत्या आणि बंधूंच्या कार्याबद्दल आदर व्यक्त केला आणि त्यांच्या योगदानाचा महाराष्ट्राच्या समाज आणि राजकारणातील मोठा वाटा असल्याचं देखील अधोरेखित केलंय। या विधीनंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे। राज्यभरात कार्यकर्ते, जनतेचे प्रतिनिधी आणि नेते यांनी अजित पवारांच्या स्मृतीस श्रद्धांजली देखील वाहिली। त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबाचा एक मोठा आधार हरवल्याची भावना व्यक्त होते। बारामतीसह राज्यभरातून अजित पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शोक व्यक्त केला।